टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं आंदोलन। शक्तीपीठ मार्गात जाणाऱ्या शिवारामध्ये ध्वजारोहण करत निषेध। आंदोलनाच्या नंतर सतेज पाटलांकडून शेतातच खरडा भाकरीचा आस्वाद। राज्यामध्ये HSRP साठी पुन्हा मुदतवाढ। परिवहन विभागाचा निर्णय। वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावण्यासाठी 30 नोव्हेंबरची नवी मुदत। आतापर्यंत फक्त 65 लाख वाहन चालकांनी बसवली HSRP। 3000चा वार्षिक फास्टॅग पास आजपासून लागू। फक्त 3000 रुपयामध्ये 200 वेळा टोल ओलांडता येणार। तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली। रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद। वाहन चालकांनी सावधगिरीनं आणि कमी वेगानं वाहनं चालवण्याचं आवाहन। गणेशोत्सवाच्या निमित्तानं राज्य सरकारकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन। राज्यातील तब्बल 480 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तब्बल 1.5 कोटींचं बक्षीस दिलं जाणार। भजनी मंडळांना 5 कोटींचं अनुदान देण्याचा निर्णय। सरकारी वाहनांच्या वाहन चालकांकडूनच 500 रुपये घेऊन दिला जातोय मंत्रालयामध्ये प्रवेश। मंत्रालयामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना सरकारी वाहनांच्या वाहन चालकांचा प्रताप समोर। पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये उघड झाला प्रकार। साईबाबांचरणी 17 लाख रुपयांच्या वस्तू दान। 191 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट। 283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड साई चरणी अर्पण। साईबाबा संस्थानकडून साई भक्तांचा सत्कार। स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट। जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी।